हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पंढरीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरण पुंडलिकाय दांतुम मुनींद्रे, समागस्त तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आज सप्त्यातला 4था दिवस. गोपाळपूरवासी यांनी अत्यंत भक्तिपूर्व अंतकरणाने हा नामस्मरण यज्ञ उभारला आणि एक नैतिक आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेवर जात असलेले हे सर्व भाविक भक्त आणि त्या अनुषंगाने आज माझ्याकडे आलेली प्रवचनरूपी सेवा, सेवेसाठी आज खरं तर एकादशीचा दिवस आणि एकादशीचा दिवस असल्यामुळे स्वाभाविकच संत चरित्राचं पारायण होणे महत्त्वाचं वाटलं आणि त्या अनुषंगानं आज ताटी प्रकरणातील मुक्ताबाईचे जे 11 अभंग आहेत, त्या अभंगातून योगी पावन मनाचा सहाय्य अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाला क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा अभंग जेव्हा चिंतनासाठी घेतला त्यावेळेस या अभंगाच्या माध्यमातून जे मुक्ताबाई ज्ञानदेवाला उपदेश करते. आता तसं पाहिलं तर मुक्ताबाई ही वयानं ज्ञानदेवापेक्षा लहान, पण लहानानं मोठ्याला उपदेश करण्याची वेळ का आली? काय कारण आहे? आणि मुक्ताबाईचा अधिकार खरं पाहता काय आहे? तर मुक्ताबाईचा अधिकार पाहता ती आदिशक्तीचा अवतार आहे ना. आदिशक्तीचा अवतार एवढंच नाही तर जसं नामदेवांचे डोळे उघडले, अहंकार झाला होता, एवढा तुला देवाचा शेजार असतानाही अहंकार का गेला नाही असं एके ठिकाणी म्हणलेलं आहे. चांगदेवासारखा 1400 वर्ष योग प्रतिष्ठापना करणारा, योग तपश्चर्या करणारा तपी योगी मुक्ताबाईचा शिष्य जेव्हा बनतो तेव्हा लक्षात येते की मुक्ताबाईचा अधिकार काय आहे. हे पाहत असताना जेव्हा माऊली, ज्ञानेश्वर माऊली उद्विग्न होऊन, उदास होऊन आपल्या कुटीमध्ये जाऊन बसलेत, उदासीन अवस्था आहे आणि त्यावेळेस मुक्ताबाई ताटी म्हणजे दरवाजाच्या समोर उभा टाकते आणि ज्ञानेश्वर माऊलींना म्हणते, दादा, अरे दादा, ताटी उघड ना. आता ही ताटी कोणती? फक्त दरवाजा असा नाही,
अंतर्मनाचं जे अंतःकरण आहे, अंतर्मनामधले जे विचार आहेत त्या विचारांची तू ताटी उघड आणि जगताला एक ज्ञान दे. तू का असं बसलास, काय कारण आहे? मग ज्ञानेश्वर माऊली असं कोणतं कारण होतं ते जाऊन पर्णकुटीमध्ये उदासीन होऊन बसले? तेव्हा मुक्ताबाई उपदेश करते. तर विठ्ठल पंतांनी संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारला. तसं पाहता 4 आश्रम आहेत: बालाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. आणि यामधून संन्यास आश्रमातून कुठंच जाता येत नाही. बाल आश्रमातून गृहस्थ आश्रमात जाता येतं, वानप्रस्थ आश्रमात जाता येतं. पण संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर परत गृहस्थ आश्रम स्वीकारता येत नाही, असा दंडक त्या काळामध्ये होता. आणि त्या काळामध्ये दंडक असताना जेव्हा रामानंद स्वामीच्या आज्ञेने विठ्ठल पंतांनी परत गृहस्थ आश्रम स्वीकारला, कारण रुक्मिणी मातेंची त्यांची भेट झाली होती, तेवढ्या डीपमध्ये जाणं आवश्यक नाही. आणि जेव्हा विठ्ठल पंतांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला आणि गावात राहू लागले, येऊ लागले, त्यावेळेस त्या विठ्ठल पंतांना जेव्हा लोक पाहू लागले, जेव्हा विठ्ठल पंत येऊन कुणाच्या ओट्याच्या समोर बसायचे तर लोक म्हणायचे, अरे विठ्ठल पंता, सकाळी सकाळी आम्हाला तुझं तोंड बघावं लागलं. तू संन्यासी ग्रस्त आश्रम स्वीकारलास, विटाळ केलास, समाजात विठंबना केलीस आणि तुझ्यासारख्याच आम्हाला तोंड बघावं लागतं, उठ इथून, असा अपमान करायचा विठ्ठल पंतांचा. विठ्ठल पंत जिथं बसत होते तिथं ओटा धुवून घ्यायचा. काय अपमान असेल होय? एका माणसाकडून एका माणसाचा अमानवीय व्यवहार. आणि हा त्रास केवळ विठ्ठल पंतांना नाही तर रुक्मिणी मातेला पण होता. रुक्मिणी माता जेव्हा धुणं धुवायला जायची त्यावेळेस आजूबाजूच्या बाया टिंगल उडवायचे, त्रास द्यायचे. अरे बघा बघा, ही आधी आता हिच्या नवऱ्यानं संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारलाय आणि हिनं इथं धुणं धुवायला आली आहे, बघा ना, म्हणून तिथं तिला अपमान करायचा. असा अपमान सहन करत करत हे दाम्पत्य जीवन जगत होतं. पण जेव्हा भिक्षा मागायला जात होते तेव्हा लोक ह्यांना बघून थुंकायचे, अपमान करायचे, नको नको ते बोलायचे. आणि हा हाल अपेष्टा सहज नसतात. एका माणसाकडून माणसाला जेव्हा हे अपमान सहन करावा लागतो तर त्याच्या अंतर्मनामध्ये किती वेदना होत असतात हे फक्त तो जन हे भोगलंय त्या व्यक्तीला हे माहीत असतं. आणि असा अपमान होत असताना शेवटी कधी आपेगावला, कधी आळंदीला हे दाम्पत्य राहू लागलं. लोक अपमान करू लागले. यामध्येच नियतीचा काहीतरी खेळ होता आणि नियतीच्या त्या खेळामध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणी जेव्हा आळंदी मध्ये राहायचे, कधी आपेगावला जायचे, त्यावेळेस यांना हळूहळू 4 कन्यारत्न तिथं पहिले निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपानदादा, मुक्ताबाई असं निवृत्ती दादा 12 वर्षाचे, ज्ञानदेव 10 वर्षाचे, सोपान काका 8 वर्षाचे आणि हे 6 वर्षाची मुक्ताई. आणि असं हे दाम्पत्य जेव्हा अवतरित झालं त्यावेळेस हळूहळू वय वाढू लागलं. वय वाढू लागल्यानंतर एका वडिलाची भूमिका असते, माझ्या पाल्याचं काहीतरी चांगलं व्हावं, माझ्या पाल्याचं जीवन व्यवस्थित जावं, असं प्रत्येक वडिलांची इच्छा असते. आणि वडिलांचं अंतःकरण हे दिसत नसतं. अंतर्मनात आपल्या पाल्याच्या हिताचा कळवळा त्यांच्या मनामध्ये असतो. आणि हिताच्या कळवळापायी त्यांना वाटू लागलं आपले मुलं आता मोठे झालेत, ह्या समाजानं स्वीकारायला पाहिजे. त्यामुळं त्या काळामध्ये जरी विठ्ठल पंतांना तिथं दंडक केलं असलं, तिथं अपमानित केलं असलं, तरीही विठ्ठल पंत जाऊन तिथं न्याय व्यवस्थेच्या पुढे, त्या काळातल्या ब्राह्मण पंडिताच्या पुढे, तिथं पोथी पुराण घेऊन बसलेल्या त्या लोकांच्या पुढे जाऊन विनवणी करू लागले. बाबा रे, मी संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, सजा काय ते मला द्या, माझ्या अपत्यानं काय केलंय त्यांना न्याय द्या,
असं म्हणून जाऊन त्या धर्मपीठापुढे जेव्हा विठ्ठलपंत थांबायचे, तिथं सभा भरली, पण तिथली अवस्था अशी होती, पोती पडी पडे जे मुवा पंडित भैया न कोई, ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होय. पण फक्त पोती आणि पुराणाचे जे कागद तिथं वाचणारे त्यांच्या मनात सामाजिक जाणीव नव्हती, दुसऱ्याच्या दुःखाबद्दल तिथं असणारं प्रेम नव्हतं, बाह्य स्वरूपाचं असं पांडित्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. लोकांची तळमळ, लोकांना होणारा त्रास याबद्दल फक्त अभिमान आणि अज्ञान यामुळं असणारं त्यांच्या जीवनामध्ये कुठेतर त्या विठ्ठलपंताचं दुःख समजत नव्हतं, एका वडिलांचं दुःख समजत नव्हतं. आणि त्या अवस्थेमध्ये विठ्ठलपंत सकाळपासून थांबले, संध्याकाळ होत आली. तिथं विठ्ठल सगळे धर्मपंडित समोर बसले. धर्मपंडितांना विठ्ठलपंत विनवणी करतायत. बसणारे धर्मपंडित कधी पाणी पिऊन येत आहेत, कधी भूक लागली तर काही खाऊन येत आहेत. पण एक बाप आपल्या पाल्याच्या, आपल्या लेकरांच्या हितासाठी, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून सकाळ बसून उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही, तहान लागलेली आहे. अशा अवस्थेत बराच वेळ थांबलेत, पण ते लोक काही न्याय देतात. ते म्हणतात असा प्रसंग कुठल्याही आतापर्यंत कुठेही घडलेला नाही आणि कुठल्याही ग्रंथात आलेला नाही, तर आम्ही काय करायचं असं म्हणू लागले. विठ्ठलपंत विनवणी करू लागले. शेवटी त्या पूर्ण धर्मसभानी एकच सांगितलं, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित तुम्हाला घ्यावे लागेल, तुम्हाला जीवन समाप्त करावे लागेल. आता एका वडिलांच्या पुढे एका वडिलांची भूमिका आपल्या लेकरासाठी एका वडिलांनी असणारं, वडिलांच्या भूमिकामध्ये नेतीचा काहीतरी संदेश लपला होता. आणि त्या अनुषंगाने विठ्ठलपंतांनी आपल्या पाल्यासाठी देहांत प्रायश्चित स्वीकारण्याची तयारी दाखवली. पण जेव्हा देहांत प्रायश्चित हा शब्द ऐकला, त्यांच्या शरीरामधला त्राण निघून गेला, शक्ती निघून गेली, भोर येऊ लागली, चक्कर येऊ लागली. करणार तर काय, पण पुढे लेकरांचं भविष्य होतं. ते कमीत कमी मी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलो, माझ्या लेकराच्या मुंजी होतील, माझ्या लेकरांना समाजात घेतील या अपेक्षेनं विठ्ठलपंत तिथं असणार आपल्या घराकडे निघाले. घराकडे निघत असताना त्या वाटेमध्ये इंद्रायणी नदी आहे, ती कधीही तिथं वाहत असलेली पाहतली मानव ते इंद्रायणी नदी सुद्धा म्हणतीये. विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित तिथं असणारा अश्वत्थामाचा जो वृक्ष आहे, त्या अश्वत्थामाच्या वृक्षाला रुक्मिणीनं प्रदक्षिणा घातली होती, वरदान मागून घेतलं होतं. त्याही वृक्ष म्हणतोय विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित. अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये गेलेत, रुक्मिणी माता वाट पाहत बसली आहे. माझे पती कवा धरणं सकाळपासून गेलेत, अजून आले नाहीत, वेळ लागला, याचा अर्थ न्याय दिला असेल माझ्या पतीला, माझ्या लेकराच्या मुंजी होतील म्हणून या अपेक्षेनं ती आपल्या पतीची वाट पाहत बसली आहे. लहान लहान निवृत्ती दादा झोपलेत, ज्ञानदेव माऊली झोपलेत, सोपान दादा झोपलेत, मुक्ताई झोपली आहे, लहान लहान बाळ झोपलेत. विठ्ठलपंतानं दरवाजा ठोठावला. रुक्मिणीने बड्या मोठ्या अपेक्षेनं दरवाजा खोलला. अरे आलोत का, या, किती वेळ लावलात तुम्ही, कधीपासून वाट पाहते, काय म्हणले धर्मपंडितांनी, न्याय दिला. विठ्ठलपंतांनी थोडा वेळ रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळ्यामधून अश्रू येत होते आणि काय सांगावं आणि काय नाही कळत नव्हतं. रुक्मिणीकडे पाहिलं आणि रुक्मिणीला सांगितलं, हा धर्मपंडितानं सांगितलंय की देहांत प्रायश्चित घ्यायचं आहे, जीवन समाप्त करायचं आहे. रुक्मिणीला काही कळत नव्हतं, काय करावं. एकीकडे रुक्मिणी म्हणाली, मी तुमच्या बरोबर येईन. आता रुक्मिणीच्या पुढे दोन प्रसंग होते. एकीकडे आईचा धर्म, लेकराला सोडून कसं जायचं, एकीकडे पत्नी धर्म, पतीला सोडून कसं राहायचं. ह्या दोन्ही मध्ये जेव्हा रुक्मिणी माता सापडली, शेवटी पती हा परमेश्वर मानून त्या लहानशा झोपलेल्या बाळाच्या कपाळावर निवृत्ती दादाला उठवलं. सांगितलं, बाबा मी आता चाललो, ध्यान प्रायश्चितांची वेळ आहे. आणि असं म्हणून तिथं असणार सगळ्याच्या एक रुक्मिणी माता जे आईचं हृदय आहे, आईचं हृदय ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, लेकुराचे हित वा
वाहे माऊलीचे चित्त, पोटी भार वाहे त्याची सर्वस्वी साहे. अशी अवस्था असणारी त्या रुक्मिणी मातेची लहान लहान पोरं त्यांच्या जे पोटामध्ये वाढवलेत लहानपणापासून. एक आईचं हृदय काय असतं हो? जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्याच्या वाढीसाठी जर ग्रहण काळ असला तर ते तिखट खात नाही. लेकरू आजारी असलं रात्रभर जागते. एवढंच नाही, लेकराला जर थोडाही त्रास झाला तर ती आई ते जाणते की माझा लेकरू का रडत आहे, भूक लागली आहे, घाम केला आहे, काही मुंगी चावली आहे. या सगळ्या गोष्टी त्या लहानशा पोराला बोलता येत नसतात, पण ती आई त्या लेकराच्या त्या आवाजावरून ओळखते, अरे माझ्या लेकराला काय झालं. अशी आई आता आपल्या पदरच्या पोटच्या बाळाला सोडून कायमची निघून जाणार आहे. एक दिवस जर लेकरू शाळेहून येण्यासाठी उशीर झाला, शेतावरून येण्यासाठी उशीर झाला, बाहेरून येण्यासाठी उशीर झाला तर आई दहा दरवाज्यातून उभा टाकते. माझं लेकरू का आलं नाही, का झालं, 10 जणांना विचारते. लेकरानं नाही बोललं तरीही दुसऱ्याकडून विचारते, माझं लेकरू जेवलं का रे. हे आईचं ममत्व असतं. हे ममत्व जसं या रुक्मिणी मातेचं, पण आता ही रुक्मिणी माता त्या आपल्या जन्म दिलेल्या लेकराला सोडून जात आहे. काय दुःख असेल मावळे, काय दुःख असेल. आणि ते दुःख जेव्हा पदरामध्ये घेऊन मनामध्ये घेऊन वारंवार लहानशी मुक्ता आहे तिचा मुक्का घेते, सोपान काकाच्या डोक्यावरून हात फिरवते, ज्ञानदेवाला तिथं परत परत पाहते. आता या जन्मी माझी भेट होणार नाही. निवृत्ती दादाला म्हणते, बाबा आता तू सांभाळ, आम्ही चाललो. आणि त्या रात्रीच्या त्या पहाटेच्या प्रहरामध्ये काही एक वडील आपल्या जन्म दिलेल्या हाताच्या फोडापर्यंत जपलेल्या आपल्या पाल्यांना सोडून त्यांच्या कल्याणासाठी ना विलाजानं हा धर्म व्यवस्थेमुळं जिथं माणसाची माणसाप्रमाणे न वागल्यामुळं त्या काळाच्या दंडक जो होता त्या दंडकाप्रमाणे ज्या शास्त्रपंडितांनी न्याय दिला होता त्या न्यायपंडितामुळं न राहून तिथं असणार हे माता पिता आई वडील आपल्या लेकराला सोडून देहांत प्रायश्चित घ्यायला निघालेत. देहांत प्रायश्चित घेतात. इकडे रात्र होती, सकाळ झाली. रात्री रुक्मिणी आणि विठ्ठलपंतानं देहांत प्रायश्चित स्वीकारलाय. मुक्ताबाई लहानशी 6 वर्षाची दररोज आई उठवायची. आज आईने उठवलं नाही. उठल्या डोळे चोळ मुक्ताई म्हणते, आई कुठं आहे ग, दिसत नाहीस. आई म्हणून सगळीकडे पाहते, वाट पाहते, आई डोळ्यासमोर दिसत नाही. मुक्ताबाई म्हणते, आई मला भूक लागली. ते बघ ना, ते वासरू आपल्या गायला कसं पाजवतंय, ती गाय आपल्या वासराला कसं चाटते. या दोघांचं जर प्रेम कसं आहे बघ. मलाही तुला भेटायचंय, कुठं ये. ते बघ ना पाखरू कसं, ते पक्षी आपल्या पाखरासाठी चारा चोंचीमध्ये घेऊन जात आहेत, तसं ये ना. अगं बघ ना, ते शेजाऱ्याचं लेकरू पडलं होतं, त्याची आई उचलून त्याला घरामध्ये आणली, त्याच्या दुःखावर फुंकर मारली आणि अंगावर पांघरण गाठली. अगं तसंच मला तुला भेटायचं आहे. आई कुठं ये ना तू. बघ ना त्या शेजाऱ्याची जी मुलगी तिची आई तिची वेणी फणी करते, तेल लावते, तू कुठं आहे आई, ये ग. आई दिसलीच नाही. आई दिसली नाही. आणि मुक्ताबाई जाऊन तिथं विचारते, आई कुठं आहे रे दादा. आई कशी दिसत नाही, आईला मला भेटायचं आहे. आई दररोज सकाळी उठवत होती, दादा कुठं आहे रे आई कुठं आहे रे. निवृत्ती दादा म्हणाले, माय आई बाबा सोडून गेले ग. हे म्हणल्यामुळं काहीच त्या 6 वर्षाच्या लहानशा बाळाच्या हृदयावर काय उमटलं असेल, काय त्रास झाला असेल. आणि ती मुक्ताई लहानशी 6 वर्षाची, अंतकरण तिथं विद्रूप कसं काय झालं असेल. आणि त्या अवस्थेमध्ये असताना सकाळ झाली, आता काय करायचं, पोट आता कळत नव्हतं. म्हणून मुक्ताबाईनं सांगितलं, मुक्ताई एक काम करा, आता तुम्ही भिक्षा मागून आणा ज्ञानदेवांना. तिथं असणार पट म्हणजे कापडाचं झोळी म्हणून दिली, कापडाची झोळी बनवून दिली आणि तुम्ही जाऊन भिक्षा मागून आणा.
माऊली तिथं जाऊन भिक्षा मागायला जात आहेत. जसं विठ्ठलपंताचा अपमान झाला, माऊली दारोदारी जात आहेत, फिरतायत. जिथं जावं तिथं आपण अरे संन्यासाच्या कार्ट्या निघितून. माऊलीनं तिथं म्हणावं, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते जलो, राह में आए जो दीन दुखी उनको गले से लगाते चलो, माया रूठी ममता तुटी. असं म्हणत लोकांना उपदेश करत माऊली दारोदार फिरावं. ज्याच्या दारामध्ये जावं त्या माणसानी माऊलीचं कोमल हृदय आणि चेहरा, लहानचं बाळ, आईवडील घरामध्ये नाही त्या अवस्थेत कोणीतरी झोळी वडावी, कोणीतरी कोरांना दिलेलं, कोणी भिक्षांना दिलेलं तेच काढून घ्यावं, कोणी ढकलून द्यावं, कोणी तिथं हिनवावं, कोणी संध्यासाचं पोर म्हणावं. या अवस्थेमध्ये माऊलींना तिथं प्रत्येकानं अपमानित करावं. जसं देवाला देव पण यायच्या अगोदर दगडाचे घाव सहन करावा लागतात, तेव्हा मंदिरात त्याची पूजा होते. तसंच संतत्व प्राप्त करण्यासाठी आधी समाजाची ही अवस्था, समाजाकडून अपमान सहन करावा लागतो, समाजाची अवहेलना सहन करावी लागते. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापातून जावं लागतं, तेव्हा संतत्व प्राप्त होतं. संतत्व हे सहज प्राप्त होत नाही, जसं देव पण सहज प्राप्त होत नाही. तसं या माऊलींना तिथं असणारं समाजानं तिटकारावं, समाजानं नाकारावं, समाजानं अपमानित करावं. माऊलीनं सांगावं तर कुणाला? आई नाही घरी, वडील नाहीत, सोडून गेलेत, कुणा पुढे आपलं दुःख मांडावं. अशा अवस्थेमध्ये माऊली जेव्हा घरामध्ये जातात, उद्विग्न अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये जाऊन आपल्या कुटीमध्ये बसावं. इकडे निवृत्ती दादा बसले, इकडे सोपान काका बसलेले आहेत. मुक्ताबाई धुणं धुण्यासाठी नदीवर गेले आणि त्यावेळेस माऊली जाऊन पर्णकुटीत बसले आणि आतून दार लावून घेतलेला आहे आणि योग मायेनं आपलं प्राण त्यागू पाहतायत. त्यावेळेस मुक्ताबाईला तिथं संचार झाला, कारण ती योग माया होती, आधी माया आहे. तिला ब्रह्मांडामध्ये बदल होत असलेला, विजा कडकुडलेले, पाऊस येतोय, वारा तुफान वाहतोय. अशा अवस्थेमध्ये मुक्ताबाईला लक्षात आलं, अरे कोणीतरी महान योगी आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न करतोय, कोण आहे तो? आणि ते योग मायेने जेव्हा मुक्ताबाई पाहते तर दुसरा तिसरा कोणी नाही, ज्ञानदेव माझे दादा म्हणत जेव्हा मुक्ताबाई दरवाजा पुढे येते तेव्हा संवाद करते. अरे दादा, दार लावून बसलास? अरे तू योगी आहेस, तुझ्या नावाचा तुला अर्थ माहित आहे? तुला ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानोत्तम, नरोत्तम, देवोत्तम व वरोत्तम, मानवता व उदारता, दीनता म्हणजे मनाची, हे तुझ्या नावाचा अर्थ आहे. मानवता आहे, तुझ्या दीनता आहे. आणि तू योगी पावन मनाचा. अरे योगी पावन मनाचे असतात, मन पवित्र असतं. अरे मन, ह्या मनाचे जे दोष आहेत ते समाजाचे, तुझे नाही. मनाचे दोष मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे. मल म्हणजे पाप वासना आहे, अज्ञान आहे, मनाची चंचलता आहे आणि भक्तीच्या मार्गाने जात असतात. म्हणून हे ज्ञानदेवा, तुझ्यासारखा महान ज्ञानी योगी माणूस असं जर मनामध्ये उद्विग्न होऊन बसला हा समाजापुढे तर काय व्हायचं? योगी पावन मनाचा, सहाय्य अपराध जनाचा. अरे जो समाजाचा अपराध सहन करतो, अरे पवित्र मन कसं असतं? ते वाहती गंगा आहे, त्या गंगेमध्ये पाणी वाहत असताना तिथे मासे पाणी पितात, जनावर पाणी पितात, वाघ पाणी पितो, गाय पाणी पिते, सर्व पशु जसे पाणी पितात, पण ती गंगा वाहत राहते ना पवित्र. तसं योग्याचं मन असतं रे दादा. तुझं मन योगी पावन मनाचं बघ ना. रामदास स्वामी मग काय म्हणतात? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे जे तो स्वभावे, ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंदते सर्व भावे करावे. असं म्हणतात रे रामदास स्वामी. अरे बघ ज्ञानदेवा, अरे मनामध्ये हे अज्ञान काढून टाक. बघ एक अभंग आहे बघ, देवाकडे वृत्तीचं लहानपण मागावं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रोवा, ऐरावत रत्न थोर ते अंकुशाचा मार, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहुनी लहान.
महापुरे झाडे जाते तेथे लवाळी राहते. अरे ज्ञानदेवा, मनाचा लहानपणा घ्यावा, वृत्तीचा लहानपणा घ्यावा. हे तू मनामध्ये काय धरून बसलायस? तुला ह्या जगताचं कल्याण करायचं आहे. ह्या जगताला तुला भक्तीचा मार्ग दाखवायचा आहे. म्हणून हे ज्ञानदेवा, असं तू मनामध्ये उद्विग्न अवस्थेत बसला तर कसं होईल? पावन मन कसं असतं तुला सांगू. अरे एकदा रविदास स्वामी, रविदास महाराज त्यांना म्हणलं जातं, आणि रविदास दोन्ही नाव आहेत. रविदास स्वामी गंगेच्या काठावर बसले होते आणि गंगेच्या काठावर चर्मकार असल्यामुळं ते चप्पल शिवत बसले होते. तिथे एकदा एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मणानं जिथं रविदास स्वामीच्या समोर चप्पल शिवून घेण्यासाठी बरेच जणांची गर्दी होती. त्यावेळेस ब्राह्मण म्हणाला, हे रविदास महाराज, माझी चप्पल अगोदर शिवून द्या. त्यावेळेस रविदास महाराज म्हणले, मी लाईन तोडून शिवणार नाही, तुम्हाला लाईन मध्ये यावं लागेल. त्यावेळेस ब्राह्मण म्हणाला, पंडित म्हणाला, अरे तू एवढ्या गंगेच्या जवळ राहतोस, पण तुला पवित्र प्रावण असं पुण्य प्राप्त होत नाही, गंगेच्या जवळ राहून तुझा उपयोग काय? ठीक आहे म्हणाले. आणि त्याला म्हणाले, ते ठीक आहे, ही चप्पल शिवलं तुझी, हे मला जे तू 1 रुपया देतोय चप्पलचे, हे नेऊन गंगेत टाक. आणि त्या ब्राह्मणानं चप्पल शिवून घेऊन 1 रुपया रविदास महाराजाला देत असताना तोच 1 रुपया पाण्यामध्ये टाकला गंगेमध्ये. गंगेमध्ये जसा टाकला, त्या ब्राह्मणाला त्या गंगेनं एक कंगन, सोन्याचं काकण दिले, कंगन दिले. मग तो काकण घेऊन जेव्हा आपल्या पत्नीकडे गेला आणि पत्नीला दाखवलं, पत्नी म्हणाली, बाबा तू एक काम कर, हे आपल्या कामाचं नाही, हे राणीला नेऊन दे. राणीला जेव्हा ते कंगन नेऊन दिलं, राणीनं पाहिलं, राजाला सांगितलं, हे ह्याचे 10,000 रुपयाला द्या आणि दुसरं एक कंगन आणण्यासाठी अजून 10,000 रुपये द्या. आता काकण तर एकच मिळालं होतं, करायचं काय? आता परत राणीला नाही म्हणावं तर सजा होईल. परत तो ब्राह्मण रविदास महाराजाकडे आला आणि सांगितलं सगळी हकीकत. तेव्हा रविदास महाराज म्हणाले, तुला कंगनच पाहिजे ना, एक काम कर, आणि आपली जी चप्पल शिवण्याची जी कुंडी असते, जे पाण्याचं ते त्यांच्यापाशी ते पातेलं काय म्हणतात असतं, त्याच्यामध्ये हात घालून कंगन काढून दिले. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. मन चंगा तो कटवती में गंगा, तिथून हण पडली. कटवती जी असते तांबरापाशी कुंड, त्या कुंडातून हे असं मन असतं रे पवित्र मनाचं, तसं रविदासाचं मन आहे. आणि तू काय घेऊन बसलास? आणि मनावर माणसाला मनावर ताबा मिळवता आला पाहिजे रे. अरे ज्ञानदेवा, तू योगी आहेस, योगी पावन मनाचा, पवित्र मन, योगी पावन मनाचा, साह्य अपराधनाचा. ह्या जनानं जरी अपराध केला, ह्या जगानं जरी अपराध केला, तरी त्याचा राग मानू नको. योगी पावन मनाचा, साह्य अपराध न जनाचा, विश्व रागे झाले वन्नी. ह्या विश्वाच्या रागानं आग झाला. आग कशी असते? पेटलं की वल्ल बघत नाही, गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही, पेटत जाते, सगळ्यांनाच पेटते. पण हे आगीचा धर्म आहे, संताचा नाही, हे अज्ञानी लोकांचा धर्म आहे. योगी पावन मनाचा, अपराध साहे जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संते सुखे वय पाणी. तू पाणी हो, तू आग विझवण्याचं काम कर. तुला एक घटना सांगते. अरे एकदा एका जंगलामध्ये आग लागली होती बघ. एका जंगलामध्ये आग लागले, सगळे प्राणी पळून जाऊ लागले. आणि त्यावेळेस एक लहानशी चिमणी असणारी आपल्या चोंचेमध्ये पाण्याचा थेंब घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळेस लोक म्हणाले, अरे तू काय करती, तुझ्याने काय होणार आहे, तुझ्या चोंचीने कुठे आग विझली जाणार आहे? तेव्हा ती चिमणी म्हणले, जेव्हा इतिहास घडेल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये येईल, आग विझवणाऱ्यामध्ये येईल. असं असतं रे. म्हणून संतानं पाणी व्हावं. संतानं तिथं आग, जर समाजाची आग म्हणजे अज्ञान आहे, क्रोध आहे, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अनेक प्रकारचे, आता तेवढ्या मध्ये मी जाणार नाही. या अशा अनेक ज्या अज्ञानवश घडणाऱ्या क्रिया आहेत,
त्या घडणाऱ्या क्रियेतून माणसाचा विनाश होतो आणि त्या विनाशामुळे माणूस कुठं ना कुठं अज्ञानामुळं त्याचं जीवन नाश होतं. पण संताने जरी कोणी अग्नी झालं तर आपण पाणी व्हावं. पाण्याचा गुणधर्म आग विझवणे आहे. म्हणून हे ज्ञानदादा, अरे दादा, योगी पावन मनाचा साय अपराधनाचा विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हाय. अरे शब्द शस्त्र झाला क्लेश. अरे कोणी जर बोललं, आता बोलण्याचे प्रकार आहेत. नरक स्पर्श, कोण कोण एवढं घाणेरडं बोलतं, एवढं नरकातलं स्पर्श. आता बघा ना, शिशुपाल भगवान श्रीकृष्णाला रासवेच्या त्या वेळेस म्हणू लागला, नाही नको नको ते शिव्या देऊ लागला, नको नको ते बोलू लागला. 100 अपराध असणारे श्रीकृष्णाने तिथं माफ केले होते. शिशुपाल त्याच्या आईला वचन दिलं होतं, जोपर्यंत हा 100 गुन्हे करणार नाही तोपर्यंत मी ह्याला मारणार नाही. त्याचा इतिहास वेगळा आहे थोडा, पण तेवढ्या गरज नाही जायची. तरी पण शिशुपालाने तिथं भगवान श्रीकृष्णाला जसं अपमानित केलं, हे नरक स्पर्शाचं बोलणं रे. चित्तस्पर्श, तिथं एकदा मयसभेमध्ये दुर्योधन आला आणि द्रौपदीनं म्हणून गेली बघ. तिथं आंधळ्याचा पुत्र आंधळा, आणि पुढे सगळं घडलं बघ. हे बोलणं रे. आणि संतांचं बोलणं कसं असतं? सहज बोलणं हित उपदेश करुणी साय असं शिकवती, असं संतांचं बोलणं असतं. पण जे बोलणं इतर लोक बोलतात ना दादा, ते तुला माहिती आहे. सीतेनं लक्ष्मणाला म्हणलं होतं, अरे तू का जात नाही रामप्रभूच्या पाठीमाग? तुझ्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल पाप आलेला आहे, म्हणून तू रामाच्या पाठीमाग जेव्हा राम संकटात आहेत तू गेला नाहीस. मला माहिती आहे लक्ष्मणाला काय वाटलं असेल. लक्ष्मण रेषा ओढून गेली होती, पण सीतेच्या ज्या बोलण्यामुळं सीतेला तिथं लंकेत राहावं लागलं. हे असं बोलणं असतं रे. नरक स्पर्श, चित्त स्पर्श, इंद्रिय स्पर्श, आणि काही बोलणं देवाशिवाय बोलणंच नसतं. म्हणून हे ज्ञानदेवा, अरे ज्ञानदेवा दादा, हे बघ ना की कसं योगी पावन मनाचा साय अपराधनाचा विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्र झाला क्लेश संती मानावा उपदेश. अरे संतान उपदेश मानाव रे. कोणी जर असं बोललं असेल तर उपदेश मानावं. आज तुम्ही भागवत कथा ऐकलात. एक भागवतातला प्रसंग सांगतो. भागवतामध्ये उत्तानपाद नावाचा राजा, उत्तानपादाचा अर्थ उलट्या पायाने जन्मणे, उलटे प्रकारे जन्मणे, उत्तानपाद. त्या उत्तानपादाला 2 राण्या, एक सुरुची आणि एक सुनती. आता सुनीती नावातच आहे बरं, सुनीती चांगली नीती, आणि सुरुची, रुची म्हणजे मोह एका अर्थानं. अशा 2 राण्या होत्या, आणि एकापासून तिथं असणारा उत्तम नावाचा पुत्र झाला सुरुचीपासून, आणि सुनीतीपासून ध्रुव बाळ. आता ध्रुव बाळ लहान होता, आणि म्हणून उत्तम जसं आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायला गेला. माझा भाऊ बसला, मी वडिलाच्या मांडीवर बसेन या इच्छेनं तो गेल्यानंतर तिथं उत्तानपाद सुरुचीच्या अधीन गेला होता, मायेच्या अधीन गेला होता. म्हणून तिथं असणार जेव्हा अधीन गेल्यामुळं त्यांनी ध्रुवाला मांडीवर बसू दिलं नाही. मग तो ध्रुव रडत आपल्या आईकडे गेला, कारण सुरुचीनं सांगितली होती उत्तानपादाला तिथं बसू द्यायचं नाही. जेव्हा ध्रुव गेला सुरुचीकडे, सुरुची म्हणाली, अरे बाळा, तुला जर वडिलाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल, ईश्वराची प्राप्ती करावी लागेल, तुला माझ्या पोटाला जन्म यावं लागेल, तुला ईश्वर प्राप्त करून घ्यावं लागेल. आता ध्रुव बाळ आपल्या आईकडे गेला,
ना आईला म्हणाला, आई म्हणाली, आईला म्हणाला का मला वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी ईश्वर प्राप्ती करून घ्यावं लागेल का वनात जावं लागेल? ती सुनीती होती. सुनीतीनं त्या बोलण्याचा अर्थ कसा काढला बघा. सुनीती म्हणले, हा बाळ, हे जे वडिलांच्या मांडीवर तू लौकिकरित्या बाह्य स्वरूपानं किंवा हे नश्वर जगतातला जी सत्ता आहे त्या सत्तेवर बसण्याची इच्छा धरतोस ना, त्याच्यापेक्षा तू असणारा त्या आढळ असणाऱ्या सत्य असणाऱ्या सच्चिदानंद असणाऱ्या भगवंताला प्राप्त करून घे. हे सुरुचीचं बोलणं खरं आहे. आणि तू जा तपश्चर्याला, तू जा तपश्चर्याला, असं सुनीतीनं आपल्या बाळाला सांगितलं. आणि तो ध्रुव बाळ तिथं गेला. नारायण भेटले, मंत्र दिला, ओम नमो वासुदेवाय. त्या मंत्राच्या आधारावर ध्रुव बाळ तारा झाला. म्हणजे जिथं जसं बोलणं होतं, संताचं बोलणं कसं ते सहज जर कोणी काही बोललं, योगी पावन मनाचा साई अपराजनाचा विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्र झाला क्लेश, संती मानावा उपदेश. जर कोणी तुम्हाला तसं बोललं तर त्याला उपदेश मानून स्वीकारा, उपदेश मानून स्वीकारा. आता उपदेश संत कुणी जर तसं बोललेलं असेल तर उपदेश मानावा. एकदा असं जे घटना सांगून जातो. हे बघ, रामदास स्वामी एकदा भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि संन्यासाचा धर्म असतो 5 घरच भिक्षा मागायची. आणि 5 घरच भिक्षा मागत असताना जेव्हा हे जायचे गेल्यानंतर तिथं एक दार होतं. ती बाई कधीच भिक्षा द्यायची नाही. मग दुसऱ्या दिवशी गेले, तिसऱ्या दिवशी गेले. त्या बाईनं म्हणाली, तुम्हाला समजत नाही का, येऊ नका म्हणलेलं, मी दीक्षा देत नाही. आणि तिथे रागावून जे आपण सारवण करण्यासाठी पोतेरं घेतो, सारवण आता बंद झाले, सारवण तिथं असणारं पोतेरं घेतो. आणि ते पोतेरं घेऊन सारवण करतो. तेच रामदास स्वामीला फेकून मारली. रामदास स्वामीनं ते झेललं, त्याला नेऊन नदीमध्ये धुतलं, वाळवलं आणि त्या कपड्यापासून वाती बनवल्या. जेव्हा त्या बाईला कळालं, पश्चाताप झाला रामदास स्वामींना, येऊन म्हणाली मी चूक केले. पण रामदास स्वामी म्हणाले, अरे तुझ्यामुळं मला देवाला वाती, जे देवाला दिवा लावण्यासाठी वाती मिळाल्या, हे तुझीच कृपा आहे. म्हणून संती मानावा उपदेश. आणि अशा प्रकारे तिथं संती मानावा उपदेश असं म्हणतात. हे मुक्ताबाई बोलतीये ज्ञानदेवाला. मुक्ताबाई 6 वर्षाची ज्ञानदेवाला माऊलीला सांगते, अरे ज्ञानदेवा, संती मानावा उपदेश. एवढंच नाही, अरे विश्व सगळं विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश. अरे ज्ञानदेवा, विश्व सगळं जसे कापड असतं आणि कापड विणवत असताना मनामध्ये जे दोरे घालतात, त्या कपडामध्ये उभे आडवे तंतू असतात, दोऱ्या असतात, त्याच्यापासून कापड बनतं. तसं विश्व जे बनलेलं आहे ना बाबा, हे विश्व दादा, हे विश्व हे सगळ्यां मिळून बनलेलं आहे. सगळे जे आहेत एकच आहेत, एकच आहेत. म्हणून तिथं म्हणतात विश्वपट ब्रह्मदोरा ताटे उडा रे ज्ञानदेवा. असं मुक्ताबाई जेव्हा सात्वन करते, जेव्हा उपदेश करते, त्यावेळेस माऊलींना वाटतं, अरे माझी लहानशी मुक्ता आता किती शहाणी झाली आहे, किती हुशार झाली आहे. म्हणून ते दरवाजा ताटे उघडतात, ते म्हणजे मनाचं अंतःकरण उघडतात. आणि मुक्ताबाईला तिथं येऊन आपल्या हृदयाला लावतात. आणि माझी मुक्ता, म्हणून तिथं ताटे उघड, ही ताटे उघडणं म्हणजेच भक्तीची ताटी. म्हणून पसायदान लिहित असताना पसायदानामध्ये माऊलीनं एवढा त्रास सहन करून सुद्धा विश्वाच्या मांगल्याची कल्पना केली आहे. तिथं कुठंच कुणाला दुरितांचे तिमिर जाऊ म्हणतात. ते जे वाईट लोक आहेत ते नष्ट होऊ दे नाही, त्याच्यातला जे अज्ञान आहे, अंधकार आहे, ते नष्ट होऊ दे. किती मोठी कल्पना आहे. आपल्याला कोण रागावून बघितलं तर आपण लगेच शाप देतो, अरे काय सहन केलंय. तरी पण विश्वाच्या मांगल्याची कल्पना आहे.
पसाय मागतात, प्रसाद पसाय म्हणजे प्रसाद मागतायत. कोणता प्रसाद? विश्वाचं मांगल्य होऊ दे, विश्वाचं कल्याण होते, जगताचं कल्याण होते. हे संतत्व वृत्ती असते, हे संतत्व वृत्ती असते. हे संतत्व वृत्ती असणारी तिथं ज्ञानदेवांना, मुक्ताबाई फक्त ज्ञानदेवांना नाही तर त्या माध्यमातून, ज्ञानदेवाला सांगण्याची काही गरज नव्हती, त्या माध्यमातून ह्या जगताला उपदेश करायचा होता. ते निमित्त मात्र होते. जसं गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली, ते फक्त अर्जुनासाठी नाही, तो निमित्त मात्र होता. तसं मुक्ताबाईनं ज्ञानदेवाशी संवाद साधत असताना ज्ञानदेव माऊली हे निमित्त मात्र आहेत. ह्या जगताला उपदेश करायचा. संत काय असतात, संतांचे लक्षणं काय असतात, हे मनाचं काय पावित्र्य आहे, या सर्व गोष्टी जेव्हा माऊली उपदेश करत आहे, माऊलीला उपदेश करत आहे. उपदेश माऊलीला नसून या सर्व जगताला आहे असं समजून ज्ञानदेव माऊली जे जगताची माऊली आहे, त्या माऊलीनी मुक्ताबाईला आपल्या हृदयाला लावून घेतलेलं आहे. आणि या हृदयाला लावून घेऊन ही ताटी जी भक्ती उघडली, त्या ताटीच्या माध्यमातून सर्व जगताचं कल्याण इथं झालेलं दिसून येतो. अरे राम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान